गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. अव्यवहित अनुमान या युनिटमधील आपण दोन अनुमान पाहतोय. त्याच्यामधील पहिलं आपण पाहिलं प्रतियोग अनुमान आणि दुसरं जे अनुमान आपण सुरुवात केली होती पाहण्यासाठी ते म्हणजे उत्कर्षण अनुमान. उत्कर्षण अनुमानाचे दोन प्रकार पडतात असं आपण म्हटलं. त्याच्यामधील पहिला जो प्रकार आहे तो परिवर्तन उत्कर्षण अनुमान. मित्र, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण निरुपाधिक विधानांची जी चार प्रतियोग अनुमानं ए, ई, आय आणि ओ नियमाचा वापर करून कधी युक्त ठरतात आणि कधी अयुक्त ठरतात. अयुक्त असतील तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा तर्कदोष घडतो हे आपण पाहिलेलं आहे. उत्कर्षण अनुमानाचा दुसरा जो प्रामुख्याने प्रकार आहे तो म्हणजे प्रतिवर्तन. दोन नावांमध्ये फरक असा आहे की पहिलं जे अनुमान आहे ते परिवर्तन. त्याच्यामध्ये आपण उद्देश विधेय पदांची अदलाबदल केली, ट्रान्सफर केली, गुणतोच ठेवला. आणि दुसरा नियम व्याप्तीच्या संदर्भामध्ये आपण जो पाहिला तो म्हणजे आधार विधानामध्ये अंशाप्त असणारं पद निष्कर्ष विधानामध्ये सर्वव्याप्त होऊ नये. प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमान या अनुमानाची डेफिनेशन्स पाहत असताना आपल्याला असं दिसेल की प्रति याचा अर्थ दुसरा. म्हणजेच एक जो घटक आहे त्या घटकासारखाच दुसरा घटक. प्रति त्याला दुसरी वेलांटी आपण दिल्यानंतर तिथं संख्येची मोजदात येते. प्रति याचा अर्थ दुसरं रूप, प्रतिवर्तन. आणि मग हे दुसरं रूप हे उत्कर्षण अनुमानमध्ये पाहत असताना जी चार अनुमान विधानं जी पाहिली होती ती म्हणजे ए, ई, आय आणि ओ या विधानांच्या प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमानाच्या स्वरूपामध्ये आता आपल्याला स्पष्टीकरण करायचे. आणि हे स्पष्टीकरण करत असताना प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमानाचे सुद्धा काही नियम आहेत. ते नियम आपण पाहूयात. की जसं आपण म्हटलं की विधान म्हटलं की त्याच्यामध्ये दोन पदे असतात. पहिलं पद उद्देश पद आणि दुसरं पद विधेय पद. परिवर्तन उत्कर्षण अनुमानाच्या संदर्भामध्ये आत्ताच नियम आपण स्पष्ट केला. पण त्याच उद्देश आणि विधेय पदाच्या संदर्भामध्ये प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमानामध्ये कोणता आणि कसा नियम आहे याचं स्पष्टीकरण आपण करूयात. मित्र हो, आधार विधान हे एकच आहे कारण अव्यवहित अनुमानाचा आपण प्रकार पाहतोय. तो मग परिवर्तन असेल, प्रतिवर्तन असेल किंवा प्रतियोग अनुमान असेल. म्हणजे कुठलंही आधार विधान जर आपण घेतलं, निरुपाधिक विधान जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये उ याचा अर्थ उद्देशपद आणि वी याचा अर्थ विधेयपद. म्हणजेच आधार विधानात जे उद्देशपद आणि विधेयपद आहे त्या संदर्भातच निष्कर्ष विधानामध्ये अर्थ न बदलता विधानाचा गाभा तोच राहिला पाहिजे. निष्कर्ष विधान निष्पन्न करायचं आणि हे निष्कर्ष विधान निष्पन्न करत असताना आधार विधानात जे उद्देशपद आहे ते उद्देशपद जसंच्या तसं निष्कर्ष विधानामध्ये ठेवायचं. पहा, आधार विधानामध्ये जे उद्देशपद आहे ते उद्देशपद जसंच्या तसं निष्कर्ष विधानामध्ये ठेवायचं आणि जे विधेयपद आहे त्या विधेयपदाचे व्याघाती रूप वापरायचे. असा सिम्बॉल पहा, हा जो सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलला आपण व्याघाती रूप असं म्हणूयात. व्याघाती रूप वापरत असताना आपण दुसऱ्या युनिटमध्ये आपण पाहिलं होतं की पदांची वर्गीकरणे. त्याच्यामध्ये असंवादी पदांचं जे विरोधी पद आणि व्याघाती रूप आपण पाहिलं. त्याच्यामध्ये व्याघाती रूप पदं ही संपूर्ण विश्वाला व्यापणारी असतात. मध्ये तिसरा पर्याय त्यांच्यामध्ये नसतो. आणि म्हणून विचाराचा संपूर्ण संदर्भ विश्व व्यापणारी अशी जी पदं असतात ती व्याघाती पदं असतात. आणि अशाच प्रकारचं जे विधेय पद असेल त्या विधेय पदाचं निष्कर्ष विधानामध्ये व्याघाती रूप वापरायचं. आणि एवढं करून पुढं गुणात बदल करावा.
हा झाला परिवर्तन उत्कर्षण अनुमानाचा नियम. आपण परिवर्तनामध्ये म्हटलं होतं की उद्देशपद आणि विधेयपद यांची ट्रान्सपोर्ट करायची आणि गुणत्वच ठेवावा. मित्र, बदल असा आहे पहा, उद्देशपद आणि विधेयपद यांची अदलाबदल करायची आणि गुणत्वच ठेवावा. इथं मात्र प्रतिवर्तनामध्ये, कारण आधार विधानामध्ये जो विधानाचा अर्थ आहे तोच अर्थ निष्कर्ष विधानात कायम राहण्यासाठी आशय न बदलता आपण विधान तयार करत असताना, निष्कर्ष निष्पन्न करत असताना तेच विधान पुनरुक्तीच्या स्वरूपामध्ये येऊ नये आणि पुनरुक्तीचा दोष घडू नये म्हणून आपण विधानाचं परिवर्तन दुसऱ्या विधानामध्ये करत असताना उद्देशपद आधार विधानात जे आहे तेच निष्कर्ष विधानामध्ये ठेवायचं. विधेयपदाचं निष्कर्ष विधानामध्ये व्याघाती रूप वापरायचं, कारण असा जो सिंबॉल आहे तो सिंबॉल म्हणजे व्याघाती रूप. आणि व्याघाती रूप वापरत असताना मित्र आपण पाहिलं होतं की कोणतंही पद व्याघाती पद आपण स्वीकारत असताना त्याच्या पुढं अ किंवा न लावायचा. अ किंवा न लावला की मग तो व्यक्तिवर्ग असेल किंवा वस्तुवर्ग असेल तो व्याघाती पद म्हणून आपण पाहतो. उद्देशपद तेच ठेवून विधेयपदाचे व्याघाती रूप वापरून गुणात बदल करावा, हा एवढाच नियम प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमानाचा आहे. आणि त्याचा गाभा सांगायचा म्हटलं तर असा आहे की आधार विधानामध्ये जो अर्थ आहे तोच अर्थ निष्कर्ष विधानामध्ये कायम राहावा. घेऊयात आपण ही परिवर्तन उत्कर्षण अनुमानाची जशी 4 विधानं आपण रूपांतरित स्वरूपामध्ये पाहिली, तशीच प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमानाची ही 4ही विधानं आपण रूपांतरित कशी होतात किंवा त्याची युक्तता कशी तपासता येते ते आपण पाहूयात. पहिलं ए विधान आपण आधार विधान म्हणून घेऊयात. ए विधानाचं परिमाण असतं हे सर्व खेळाडू उत्साही असतात. पहा, सर्व खेळाडू उत्साही असतात. आता सर्व खेळाडू उत्साही असतात या विधानातील उद्देशपद आहे खेळाडू, विधेयपद आहे उत्साही. मित्रांनो, आता नियमाकडे आपण पाहिल्यानंतर जे उद्देशपद आहे तेच उद्देशपद जसंच्या तसं खाली घ्यायचं, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. खेळाडू, खेळाडूच्या ठिकाणी खेळाडू. उत्साही हे विधेयपद आहे, नियम आहे विधेयपदाचं व्याघाती रूप वापरायचं. विधेयपदाचं व्याघाती रूप वापरत असताना आपण म्हटलं की न लावायचा किंवा अ लावायचा, आणि उत्साहीचं व्याघाती रूप आहे आपण न लावल्यानंतर आपल्याला माहिती आहे अउत्साही किंवा निरुत्साही आपण न लावूयात आणि निरुत्साही हे विधेयपदाचं व्याघाती रूप घेऊयात. आता गुणात बदल करावा असं म्हटलंय असतातच्या ठिकाणी, म्हणजे होकारार्थी हे गुण आहे, इथं नकारार्थी आपण म्हणूयात नाही. आणि ज्यावेळेस निगेशन असतं, नकारार्थी गुण असतो, त्यावेळेस परिमाण जे असतं ते सर्ववाची, पण आपण फक्त इथं सर्व म्हणण्याऐवजी एकही म्हणूयात. आणि बघ त्या विधानाचा अर्थ होईल एकही खेळाडू निरुत्साही नाही. आता एकही खेळाडू निरुत्साही नाही याचाच अर्थ सर्व खेळाडू उत्साही असतात. अर्थ तोच राहिला. सर्व खेळाडू उत्साही असतात याचाच अर्थ एकही खेळाडू निरुत्साही नाही. म्हणजेच हे जे ए विधान आहे या ए विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन हे ई विधानामध्ये झालं. नियमाचं इथं पालन झालं. व्याप्ती दोष तपासायची किंवा व्याप्ती तपासायची इथं आवश्यकता नाही, कारण आधार विधानात कोणतं पद आहे आणि निष्कर्ष विधानामध्ये कोणतं पद आहे हेही पाहायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवायचं उद्देशपद तेच ठेवून विधेयपदाचं व्याघाती रूप वापरून गुणामध्ये बदल करायचा. सारांश रूपानं प्रतिवर्तनामध्ये आपल्याला ए विधानाच्या संदर्भात असं म्हणता येईल की ए विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन ई विधानामध्ये होते. एवढाच आशय हा ए विधानाचा राहील. दुसरं आपण प्रतिवर्तनाच्या स्वरूपामध्ये विधान घेऊया.
ते म्हणजे एकही कवी अभ्यासू नाही. आधारविधान झाले हे ई. एकही कवी अभ्यासू नाही. नियमाकडे लक्ष दिल्यानंतर उद्देशपद जे कवी आहे ते जसंच्या तसं आपण इथं घेऊयात. अभ्यासू जे विधेय पद आहे त्याचं व्याघात रूप वापरायचं. अभ्यासू याचं अभ्यासू, अभ्यासू किंवा न अभ्यासू म्हणजे अभ्यास न करणारे. आणि नाही या ठिकाणी गुणात बदल करायचा म्हणजे नकारार्थी असेल तर इथं होकारार्थी घ्यायचं आणि होकारार्थी असेल तर नकारार्थी घ्यायचं. आणि मग कवी न अभ्यासू असतात आणि मग इथं आपण सर्ववाची परिमाण जसंचं तसं घेऊया. एकही कवी अभ्यासू नाही याचाच अर्थ सर्व कवी न अभ्यासू असतात. हे जे विधान आहे ते ए विधान झालं. म्हणजे आधार विधान जर ई आणि त्याचं प्रतिवर्तन जर करायचं म्हटलं तर नियमाचं पालन करून उद्देशपद कवी जसं आहे तसंच आपण ठेवलेलं आहे. विधेयपद अभ्यासू याचं वेगळाच रूप वापरलेलं आहे आणि गुणामध्ये बदल केलेला आहे. सारांश रूपानं आपण असं म्हणूया की ई विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन हे ए विधानामध्ये होतं. आपण आत्ताच पाहिलं. तिसरं विधान अंश अस्तित्वाची आय विधान आपण घेऊयात आणि एक उदाहरण पाहूयात. काही माणसे प्रामाणिक असतात. पहा, अध्यक्ष झालं आय. काही माणसे प्रामाणिक असतात. आता आपल्याला माहिती आहे की उद्देशपद जसंच्या तसं ठेवायचं. माणसे या ठिकाणी माणसे जसंच्या तसं राहील. विधेयपद प्रामाणिक आहे त्याचं व्याघाती रूप प्रामाणिकचं आपण लावूयात अप्रामाणिक. आणि असतातच्या ठिकाणी होकारार्थी असेल तर तिथं नकारार्थी गुण येईल आणि काही इथं जे आहे ते काहीचे. पण काही माणसे अप्रामाणिक नसतात हे विधान झालं ओ अंश नास्तिवाची. पहिलं विधान झालं अंश अस्तिवाची. सारांश रूपानं आपल्याला असं म्हणता येईल की प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमानामध्ये आय विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन हे ओ विधानामध्ये होते. नियम पहा, उद्देशपद तेच ठेवायचं, तेच ठेवलेलं आहे. विधेयपदाचं वेगळाच रूप, प्रामाणिकचं अप्रामाणिक आणि गुणामध्ये बदल केलेला आहे, बदल केलेला. होकारार्थीचं नकारार्थी. 3 विधान आपण पाहिली. आता शेवटचं ओ विधान अंश नास्तिवाची आद्याक्षर आहे ओ. उदाहरण आपण घेऊयात की काही फुले सुगंधित नसतात. ओ विधान आहे. पाहूयात आपण नियम वरती आहे त्या नियमाच्या अन्वये याचं प्रतिवर्तन करायचं. उद्देशपद तेच इथं या विधानामध्ये फुले हे जे आहे हे जसंच्या तसं राहील, जागा बदलत नाही. सुगंधित हे विधेयपद आहे त्याचं व्याघात रूप वापरायचं असं आपण म्हटलेलं आहे. सुगंधितचं असुगंधित आणि नसताच्या ठिकाणी नकारार्थीचं होकारार्थी. याचाच अर्थ जे परिमाण आहे ते परिमाण जसंच्या तसं राहील. म्हणजे गुणात बदल करावा पण परिमाणात नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस सर्ववाची विधानात अंशवाची विधानात प्रतिवर्तन होतं. मग जे निष्कर्ष विधान फुले जसंच्या तसं आपण उद्देशपद घेतलेलं आहे. सुगंधित या विधेयपदाचं इथं असुगंधित हे व्याघाती पद घेतलेलं आहे आणि नकारार्थीचं होकारार्थी केलेलं आहे. काही फुले असुगंधित असतात. विधान तयार होईल आय. म्हणजेच ओ विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन आय विधानामध्ये होते. आता सारांश रूपानं आपल्याला प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमान जर पाहायचं म्हटलं तर आपण असं म्हणूयात
की ए विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन ई विधानामध्ये होते. आपण उदाहरण पाहिलेलं आहे. ई विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन ए विधानामध्ये होते, हेही उदाहरण आपण पाहिलेलं आहे. आय विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन ओ विधानामध्ये होते. आणि आत्ताच आपण शेवटचं विधान पाहिलं ते म्हणजे ओ विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन आय विधानामध्ये होते. मित्रांनो, ही पहिली दोन विधानं जर की पाहिली आणि नंतरची दुसरी दोन विधानं जर पाहिली तर आपल्याला असं दिसेल की ही दोन्ही सर्ववाची विधानं आहेत. एचं ईमध्ये, एचं ईमध्ये, ईचं एमध्ये. ही दोन्ही विधानं आय आणि ओ ही अंशवाची विधानं आहे. म्हणून आय विधानाचं ओ विधानामध्ये तर ओ विधानाचं हे आय विधानामध्ये तर्कशुद्ध प्रतिवर्तन होते. मग या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमान पाहतो त्यावेळेस युक्तिवादाची युक्तता तपासायची कशी, एक नमुना घेऊयात आपण. म्हणूयात आपण की सर्व शिक्षक अभ्यासू असतात. ए विधान आहे. शिक्षक उद्देशपद जसंच्या तसं आपण ठेवलं, अभ्यासूचं न अभ्यासू असं हे विधेयपद घेतलं आणि होकारार्थीचं नकारार्थी जर आपण घेतलं तर ई विधान होईल. इथं एकही सर्ववाचीचं सर्ववाची, कारण निगेशन असले की आपण एकही किंवा कोणताही अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरतो. जर तुम्हाला विचारलं की सर्व शिक्षक अभ्यासू असतात, दॅट इज व्हाय एकही शिक्षक न अभ्यासू नाही. युक्तता तपासा. आता याची युक्तता तपासत असताना असं म्हणता येईल की अनुमान पाहिलं की त्याचा प्रकार आपल्याला सांगावा लागेल आणि म्हणून सुरुवातीला प्रकार सांगायचा. आता आपल्याला प्रकार ओळखायचा म्हटलं तर आदला बदल असेल तर प्रकार आपण लगेच ओळखतो की उत्कर्षण अनुमानाचा पहिला प्रकार तो परिवर्तन, आणि आदला बदल नसेल तर तो प्रकार समजायचा प्रतिवर्तन. आणि मग प्रतिवर्तन जर प्रकार असेल, हा पहा 3 मुद्दे: प्रकार, युक्तता आणि तर्कदोष. हे 3 मुद्दे युक्तता तपासत असताना आले पाहिजे. आता प्रकार, उद्देशपद विधेयपद यांचे आदला बदल नाही आणि उद्देशपद तेच ठेवलेलं आहे, विधेयपदाचं वेगळ्याच रूप वापरलेलं आहे. मग हा जो प्रकार आहे तो प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमान. नियम आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. तो नियम असा आहे की उद्देशपद तेच ठेवून विधेयाचं वेगळाच रूप वापरून, उद्देशपद तेच ठेवून विधेयाचं वेगळाच रूप, अभ्यासूचं न अभ्यासू, आणि गुणात बदल करावा असताच नाही असं पण केले. होकारार्थीचं नकारार्थी आणि परिमाणात नाही, म्हणजे सर्वाची. याचाच अर्थ नियमाचं पालन केलेलं आहे. आणि ज्या ते नियमाचं पालन आपण करत असतो त्यावेळेस ते अनुमान युक्त ठरतं, आणि ज्यावेळेस अनुमान युक्त असतं त्याच्यामध्ये तर्कदोष नसतो. ही झाली अनुमानाची युक्तता. आणि मग ही युक्तता स्पष्टीकरण देत असताना असं आपण म्हणूया की दिलेलं अनुमान हे प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमान प्रकाराचे असून ते युक्त असे आहे. पॅराग्राफ आपण करूया. नवीन मुद्दा, कारण नियम सांगितला आणि युक्तता सांगितली एवढ्यावरती चालत नाही. तर थोडंसं स्पष्टीकरण आपण करायचं. ते असे की प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमानाच्या नियमान्वये आधार विधानात असणारं जे उद्देशपद आहे ते उद्देशपद निष्कर्ष विधानात कायम ठेवून विधेयपदाचं वेगळ्याचे रूप वापरून गुणामध्ये बदल केलेला आहे. दिलेलं अनुमान पहा, दिलेलं अनुमान हे प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमानाच्या नियमान्वये असल्याने ते युक्त असे आहे. एवढं उत्तर 3 ओळीचं पुरेसं झालं. आणि ज्यावेळेस प्रतिवर्त्य रूप द्या असं म्हटलं जातं त्यावेळेस फक्त सर्व शिक्षक अभ्यासू असतात. दॅट इज व्हाय एकही शिक्षक न अभ्यासू नाही या स्वरूपाचं प्रतिवर्त्य रूप आपल्याला देता येईल. हे झालं ए विधानाच्या संदर्भात.
ई विधान आपण पाहूयात. एकही भारतीय धार्मिक नाही. पहा, विधान झालं ई. आता वरील नियमाच्या आधारे आपण असं म्हणूयात की सर्व उद्देशपद तेच भारतीय धार्मिकचं अधार्मिक किंवा न धार्मिक असतात. विधान झालं ए. दिलेलं अनुमान प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमान प्रकाराचे असून ते कसं आहे? युक्त आहे. भारतीय भारतीय विधेय पदाचं वेगळ्यात रूप गुणामध्ये बदल. स्पष्टीकरण थोडंसं आपण जर केलं तर असं होईल की प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमानाच्या नियमान्वये आधार विधानात जे भारतीय उद्देशपद आहे ते निष्कर्ष विधानात कायम ठेवून धार्मिक या विधेय पदाचं निष्कर्ष विधानात वेगळ्यात रूप वापरून गुणामध्ये बदल केलेला आहे. दिलेलं अनुमान हे नियमान्वये असल्यानं ते युक्त असे आहे. सारांश रूपानं आपण म्हटलं होतं ई विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन हे विधानामध्ये होते. तिसरं विधान आपण पाहूयात. काही व्यापारी आनंदी असतात. आय विधान. वरती नियम आहेत. नियमाच्या आधारे आपण निष्कर्ष निष्पन्न करू शकतो. दॅट इज वाय काही उद्देशपद तेच व्यापारी आनंदीचं अआनंदी न आनंदी नसतात. ओ. युक्तता तपासा. दिलेलं अनुमान प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमानाचे असून ते युक्त असे आहे. हे त्याचं उत्तर असेल. का? कारण आधार विधानामध्ये नियमान्वये व्यापारी हे उद्देशपद कायम ठेवलेलं आहे. निष्कर्ष विधानामध्ये आनंदी या विधेयपदाचं निष्कर्ष विधानात वेगळ्यात रूप वापरून गुणामध्ये बदल केलेला आहे. नियमान्वये प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमान असल्यानं ते युक्त असे आहे. सारांश आपण म्हणूयात आय विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन ओ विधानामध्ये होते. आणि शेवटचं विधान मित्र आपण पाहून थांबूयात. शेवटचं विधान आपण पाहूयात की काही स्त्रिया कष्टाळू नसतात. विधान प्रकार झाला ओ. उद्देशपद आहे स्त्रिया जसंच्या तसं आपण ठेवूयात. कष्टाळूचं वेगळ्यात रूप न कष्टाळू आणि नसतातच्या ठिकाणी असतात. विधान होईल. दॅट इज वाय काही स्त्रिया न कष्टाळू असतात. उद्देशपद तेच विधेयपदाचे वेगळ्यात रूप गुणामध्ये बदल. युक्तता तपासा. दिलेलं अनुमान प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमान प्रकाराचे असून ते युक्त असे आहे. जे प्रकार प्रतिवर्तन युक्तता युक्त. प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमानाच्या नियमान्वये आधार विधानातील स्त्रिया हे पद निष्कर्ष विधानात कायम ठेवलेलं आहे. कष्टाळू या विधेय पदाचं निष्कर्ष विधानामध्ये वेगळ्यात रूप वापरून गुणामध्ये बदल केलेला आहे. नियमान्वये हे अनुमान असल्यानं ते युक्त आहे किंवा तर्कशुद्ध आहे असं आपण म्हणूयात. सारांश म्हणूयात ओ विधानाचं तर्कशुद्ध प्रतिवर्तन आय विधानामध्ये होते. मित्रहो, म्हणूनच आता आपण या विधानाच्या आधी युक्तता तपासत असताना असं म्हटलं ए विधानाचं ई विधानामध्ये, ई विधानाचं ए विधानामध्ये, आय विधानाचं ओ विधानामध्ये, तर ओ विधानाचं आय विधानामध्ये तर्कशुद्ध प्रतिवर्तन होतं. इथं व्याप्ती तपासावी लागत नाही. आणि म्हणून सर्ववाची विधानाचं सर्ववाची विधानात तर अंशवाची विधानाचं अंशवाची विधानामध्ये प्रतिवर्तन ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते अनुमान युक्त असे असते. मित्रहो, आज आपण प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमान आणि त्याचा नियम जो समोर आहे हा पाहून इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परिवर्तन आणि प्रतिवर्तन या दोन्हींची संमिश्र अशी अनुमान आपण घेऊयात आणि
ते ओळखून त्याची युक्तता कशी तपासता येते आणि त्याचं परिवर्त्य रूप आणि प्रतिवर्त्य रूप कसं देता येईल ते पाहूयात. धन्यवाद.